नमस्कार. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रत्येक जण टीव्ही समोर बसलेले आहात, अर्थात शेजारच्यांच्या. प्रत्येकाच्या हातात चहाचा कप आहे, अर्थात तोही शेजारच्यांचाच. आज आम्ही प्रतिभा आणि प्रतिष्ठान, माफ करा, प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात आपली भेट आजचे आघाडीचे ऍक्सिडेंट करणारे, माफ करा, काय झालंय, सध्या टीव्ही सेंटरला बातम्या देणारा आणि निवेदन करणारा माणूस एकच असल्यामुळे गोळ होतोय. आघाडीचे कलावंत पंडित देसूर कुमार यांच्याशी आपली मुलाखत करून देणार आहे. पंडित देसूर कुमार. बेसूर कुमार. हा, हो बेसूर कुमार. काय ओढताय काय पण? बसा. झालं तुमचं? बसा बसा. हे मी जरा नट्टापट्टा करून घेतला. बसा. कुठे बसायचं? इकडे बसा. कुठचा कॅमेरा घेऊ? सध्या हाच घ्या. नमस्कार. तर छान आहे. कोण कॅमेरामन? हो. नमस्कार. हा. पंडित देसूर कुमार, बोला ना. सर्वात प्रथम मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. विचारा. आपल्या या सृष्टीमध्ये प्रवेश कसा काय झाला? तंबूतून. तंबूतून? हो. म्हणजे तुम्ही सुरुवातीला सरकशीमध्ये होतात? नाही हो, मग माझं नीट ऐकून घ्या. त्याचं काय आलं की आय वुड लाईक टू टेल यू अबाउट 1932. इन दॅट पिरियड अबाउट काय झालं. हा मराठी कार्यक्रम आहे, कृपया इंग्रजीत बोलू नका. आता काय होतं, इतके प्रश्न येतात, पत्र येतात, मेंढ्यांना दम लागतो उत्तर देतात. कृपया जरा मराठीत बोला, आणि इंग्लिश बोला असं वाटलं तर फुल्या फुल्या करा. आमचे प्रेक्षक समजून घेतील तुम्हाला काय म्हणायचं. मी असं चालेल चालेल. तर जवळपास 1932 किंवा त्याच्या आधीपासूनचा जर काळ जर आपण जर घेतला तर त्या काळात काय होतं की आजच्या सारखी अद्ययावत नाटकगृह नव्हती. बऱ्याचशा नाटक मंडळी होत्या, म्हणजे बालगंधर्व संगीत नाटक मंडळी, बालमोहन नाटक मंडळी, ही नाटक मंडळी, ती नाटक मंडळी. आणि काय व्हायचं की तालुक्याच्या गावी ही लोक जायची आणि तिथे आपला मोठा तंबू असा उभा राहायची, आणि त्या तंबूमध्ये मग आतली आणि बाहेरची लोक राहायची. आतली आणि बाहेरचे? हो. आतली म्हणजे आचारी, पाणके, पेट्या उचलणारे, हमाल वगैरे वगैरे, पडद्या मागची माणसं. आणि बाहेरची म्हणजे नटमंडळी. अच्छा. ती मी बाहेरचीच असते. अरे वा. तर आता अशी ती लोक राहत होती. आणि माझ्या लहानपणी बरं का. तुम्ही लहान होतात सारखे मला मध्ये मध्ये बोलतय, असं नाही करायचं. मी बोलतोय ना आता. पण तर माझ्या लहानपणी काय झालं की आमच्या गावात अशीच एक नाटक मिळाले, त्याच्याचा तंबू उभारलेला होता. मला काम करायची खूप आवडायची, सारखी अशी काम करायची खूप आवड. तर मी म्हटलं की याला भेटूया, त्याला भेटूया, त्याला भेटूया, याला भेटूया. कुणी कुणी म्हणून मला दाद दिली नाही. कशी? हो हो. आणि म्हणून मग मी शेवटी असं तंबूतून बसलो आणि तिथून माझा असा नाट्यसृष्टीत प्रवेश झाला माझा. अरे वा. मग गेल्या गेल्या तुम्हाला नाटकातनं कामं मिळाली? नाही ना, तेच तर मला सांगायचंय. कुठच्याही क्षेत्रात जरी आपण गेलो तर तळागाळापासून सुरुवात करावी लागते. अच्छा. म्हणून मी आपलं कुठे गवसणी उचल, कुठे तंबोरा उचल, कुठे पेटी उचल. एक गंमत सांगतो तुम्हाला मी. गंमत लांबून सांगा ना. काय सांगा? नाही तर मग फोर्सच येत नाही. त्याचं काय झालं, एकदा मी तबल्यासकट टबलजीलाच उचलला आणि आमच्या कंपनीच्या मालकांना कळलं की फारच ताकदीचा नट आहे. आणि तेव्हापासून माझा रंगमंचावर प्रवेश झाला. माशा मिल्या तुमच्या, माशा माशा. जा जा जा, चल 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 चल. बातम्यांच्या वेळेला जा, चल. असं का बातम्यांच्या वेळेला जायचं का म्हणाला? त्याचं काय झालं, बातम्यांच्यावर पूर्वी त्यांची भक्ती होती ना, त्यामुळे अनंत माशा इकडे आहेत. म्हणून ही माशी सारखी तुम्हाला भिडते. हा, तर तुमचा असा म्हणजे प्रवेश झाला आणि तुम्ही ताकदीचं प्रदर्शन प्रोड्युसरना दाखवलं. तुमच्या ताकदीचं रहस्य काय? त्याचं काय, मला लहानपणापासून व्यायामाची खूप आवड. जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मी व्यायाम केला. आता वय झालंय, डॉक्टर म्हणतात दंड तर सोडा, जोर सुद्धा मारू नका. चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची प्रकृती अजूनही ठणठणीत राहावी म्हणून तुम्हाला आवडणाऱ्या फळांच्या साली खा. अरे वा. मग कुठल्या फळांच्या साली खाल्ल्यात? अननस, नारळ, अननस, अशा फळांच्या साली मी खातो आणि पचवतो सुद्धा. चांगली गोष्ट आहे. बरं, तुमची आतापर्यंत गंजलेली नाटकं कुठली?
माफ करा असं अनुस्वार नको तिकडे गेलात. गाजलेली नाटकं कुठली? माझी तशी गाजलेली नाटकं म्हणजे संगीत दळभद्र, नंतर मसाला पान, कपिल देव जिन्याखाली धावला, हो सध्या त्याच्यावर 30 पाळी आली. नंतर आणखीन बघा सांगायचं रगडल्यावर जाग येते. ही सगळी ऐतिहासिक नाटकं होती. ही सगळी ऐतिहासिक नाटकं, चांगली नाटकं होती. बरं तुम्ही तुमची संस्था काढली त्याला काय कारण झालं? त्याला कारण जर सांगायचं झालं तर एक नाटक झालं. कुठलं बरं ते? त्या नाटकाचं नाव होतं पती गेले ग खाटे खाली. कारण काय झालं? आता काय सांगायचं, त्याचं काय झालं की त्या नाटकामध्ये कधी पती असायचे तर कधी खाट नसायची, कधी खाट असायची तर कधी पती नसायचे. म्हणून मी शेवटी ती नाटक मंडळी ते नाटक सोडलं आणि माझी स्वतःची नाटक मंडळी मी स्थापन केली. अरे वा. तर आमचं त्याला गाजलेलं नाटक होतं तुझा तू खाजवी बाजा. बाजा म्हणजे बाजीवाल्याच्या जीवनावर होतं? नाही, मग बाजीरावाच्या जीवनावर होतं. बाजीरावाच्या? कारण तो बाजीरावाचा हा बाजा. खरंच तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही काय मला बाजा समजलं काय? वाजवताय मागासून. तर तुम्ही ते नाटक काढलं. चांगली गोष्ट आहे. बरं तुम्ही मराठी चित्रपटात सुद्धा बरीच कामं केली. हो ना. कुठली कुठली कामं केली? मोलकरी भाषेत आपण म्हणतात. तर मला चित्रणासाठी बोलवलं. मला त्याला माझी भूमिका समजावून दिली. तेव्हा समजावून द्यायचे दिग्दर्शक. आणि मग आमचं त्या चित्रपटाचं संबंध चित्रण झालं. आणि मग पहिल्या खेळायला ज्याला आजकाल तर त्या पहिल्या खेळायला बोलवलं. आणि तुम्हाला काय सांगू, अहो त्या चित्रपटात जाऊन पाहतो तर काय संबंध चित्रपटात भिंतीवर लावलेला माझा फोटो आणि त्याला घातलेला हार. अच्छा अच्छा अच्छा. हा म्हणजे मेलेल्या नवऱ्याचं काम केलं म्हणून त्या मोलकरीण झाल्या असं तीच. हिंदी पिक्चर मध्ये कामं केलीत की नाही? कभी कभी. अच्छा कधी कधी केली? नाही, कभी कभी ह्या त्या बोलपटाचा हिंदी बोलपटाचा. माहितीये माहितीये. वैदा रेहमान. वैदा रेहमानचं काय केलं काम? नाही, आम्ही त्यांच्या यजमानांची भूमिका केली. अरे पण त्यात बघा प्रसंग असा होता की त्या मला सोडायला विमानतळावर येतात. विमानतळावर मी विमानात बसतो आणि विमान वर उडतं आणि परदेशात मग ते विमान उतरतं आणि तिथलं चित्रण करायचं होतं. तर दिग्दर्शक मला म्हणाले की तिकडे आपल्याला उतरायचा आणि राहायचा आणि चित्रण करायचा परवाना मिळाला की आपण चित्रण करू. आणि काय सांगू, मला पहिल्या खेळायला बोलवलं. म्हणजे अहो पिक्चर मी जाऊन ते पाहतो तर काय विमान वर उडताना दाखवलं आणि मेलेले जळलेलं दाखवलं. काय सांगा, जळलेलं. म्हणजे आतापर्यंत तुम्ही मेलेल्या नवऱ्याचीच कामं केली. मला विधुर नट म्हणूनच ओळखणारच. बरं तुमच्या संस्थेची काही शिस्त होती की नाही? अहो शिस्त म्हणजे केवढी शिस्त. आमच्या त्या काळात 8:60 नाटक सुरू व्हायचं आणि नाट्यगृहाचे मी दारं बंद करायचो. म्हणजे कायकोला गाडी घोडा याच्यामुळे लोकांनी यायला उशीर व्हायचा. पण तुम्हाला सांगू, उशीर आलेल्या लोकांचा मी आत घ्यायला दारं उघडली तर आतली लोक बाहेर पडायची. म्हणून दरवाजे लावून घ्यायचे. चांगली शिस्त होती, खूप चांगली शिस्त. म्हणजे ही शिस्त आतल्या लोकांना होती की बाहेरच्या लोकांना? दोन्ही लोकांना होती. बरं तुम्ही लोकाग्रस्तासाठी बरंच काही केलं. अहो म्हणजे काय, बऱ्याचदा लोकांनी मागणी करावी आणि मी ती पुरी करावी, त्यांनी मागणी करावी आणि मी ती पुरी करावी. अशी एखादी मागणी? यासाठी मला खूप खर्च सुद्धा आलाय. येणारच, मागण्या पुऱ्या करायच्या म्हणजे. एखादी मागणी काय तुम्ही? लोकांनी तिकडेचे पैसे परत मागितले होते. वा वा वा. हा तुमचा त्याग बघितला की काय कसं म्हणजे अगदी खरंच. बरं मला सांगा, तुमच्या मुलांनी तुमच्या या व्यवसायात काही पदार्पण केलं की नाही? म्हणजे पावलावर पाऊल टाकलं की नाही? हो हो हो. माझ्या दोन्ही मुलांनी माझा सगळा हा आदर्श बघून याच व्यवसायात आपले पाय भक्कम केलेत. आणि त्यातलं एक शिवाजी मंदिरला आणि एक रवींद्र नाट्य मंदिरला डोअर किपर आहे. वा वा वा. आज तुम्ही इथं आलात, आमच्या दर्शकांना तुमची माहिती सांगितलीत. हो ना. आणि नाटकात प्रवेश केल्यानंतर किंवा नाटक कसं करावं किंवा चित्रपटात कसं करावं हे म्हणजे लोकांना तुम्ही सांगितलं. आणि लोकांनी त्यातनं मला वाटतं मार्गदर्शन घेतलं असेल की कुठली नाटकं करू नयेत आणि काय करू नये. धन्यवाद. धन्यवाद.